नाशिक ते पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। संगमनेर, सिन्नर आणि चाकणमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। रेल्वे प्रकल्पाचा मूळ आराखडा बदलून इतर मार्गाने नेण्यास विरोध करण्यात आला। सिन्नरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनामध्ये आंदोलक आक्रमक झाले। रेल्वे मार्ग थेट अहिल्यानगरला नेल्याचा आरोप करत आंदोलकांनी समृद्धी महामार्ग काही काळ रोखला। आंदोलकांना महामार्गावर जाण्यापासून पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। एक विनंती आहे, विष्णुपंत खाली बसा। हा चांगला दिवस आहे, 9 ऑगस्ट। सरकारकडे आज आंदोलनाच्या माध्यमातून दोन मागण्या प्रामुख्याने केलेल्या आहेत। एक म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 60 दिवसाची जी मुदत डॉक्टर अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीला दिलेली आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याला मुदतवाढ देता कामा नये। 60 दिवसात त्यांनी निकाल दिला पाहिजे, हा आमची पहिली मागणी आहे। आणि दुसरी महत्त्वाची मागणी आहे की डॉक्टर अनिल काकोडकरांना एक शास्त्रज्ञ म्हणून आपण तिथं नेमलेलं आहे, कारण GMRTवर काय परिणाम हायस्पीड रेल्वेचा होतो हे खरं तर शासनाला शोधून काढायचं आहे। आणि म्हणून अनिल काकोडकरांना जरी एक टेक्निकल प्रॉब्लेम शोधण्यासाठी जरी त्यांना नेमलं असेल तरी त्यांच्यासोबत 2 विभागीय आयुक्त पण दिलेले आहेत। नाशिक आणि पुण्याचे विभागीय आयुक्त देखील त्या कमिटीत आहे आणि रेल्वे बोर्डाचा एक अधिकारी पण त्या कमिटीत आहे। तर या कमिटीने जनभावनेचा देखील विचार केला पाहिजे। आमदार बाबाजी शेटकाळे आपल्या समोर येते, आपल्या नेतृत्वाखाली आज आंदोलन झालं। खरं तर संगमनेर किंवा नगर, अहिल्यानगर या दोन नेत्यांच्या वादामध्ये हा जो मार्ग आहे तो बदलला जातोय असं बोललं जातंय। मला कुणावर आरोप करायचे नाही। केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना माझं पहिलं सगळ्या भागाच्या वतीनं आव्हान आहे, आपण रद्द केलेली जी रेल्वेचा मार्ग आहे ही घोषणा आपण मागे घ्यावी। म्हणून प्रत्येक भागामध्ये जन आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण जर म्हणू त्यांचा विरोध आहे तर विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आम्ही 11 आमदार एकत्र येऊन मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि सगळ्यांच्या भावना एक आहे की पुणे ते नाशिक हा पूर्वीचा मार्ग व्हावा। म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी एक समिती स्थापन केली, 2 महिन्यात ती शास्त्रज्ञांच्या माध्यमातून अहवाल देणार आहे। आमचं आजचं म्हणणं आहे की त्या कमिटीने फक्त कागदावर किंवा आपल्या ऑफिसमध्ये बसून अहवाल करू नये, या कमिटीने प्रत्येक पुणे ते नाशिक पूर्वीचा जो रूट आहे त्या भागात जावं, तिथली वस्तुस्थिती पाहावी, जनभावना पाहाव्यात, पुन्हा आंदोलन करायला त्यांनी लावू नये अशी अपेक्षा आहे। आणि जर गरज पडली तर मोठ्या प्रमाणामध्ये मुलाबाळांसहित प्रत्येक तालुक्यामध्ये फार मोठं आक्रोश मोर्चा, चक्काजाम या त्या ठिकाणी होणार आहे। सरकार या आंदोलनातच कुठेतरी शिकेल आणि योग्य तो निर्णय घेईल असं मत खरं तर बाबाजी काळे व्यक्त करतायत। मात्र जर सरकारने हा निर्णय बदलला नाही तर आम्ही पुढील जे आंदोलन आहे ते मोठ्या पद्धतीने केलं जाईल असंही त्यांचं म्हणणं असल्याचं पाहायला मिळतं। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे। तर आज आपण हे आंदोलन करतायत, काय एकंदरीत आपली भूमिका आहे? कारण MIDC एरिया सर्वात मोठा खरं तर चाकणमध्ये ॲग्रिकल्चर एरिया ही याच परिसरात आहे आणि आता ही जी रेल्वे आहे ती दुसऱ्या मार्गे खरं तर मार्गस्थ होती। दुर्दैवानं ही रेल्वे गेल्या 3 महिन्यापूर्वी जे आपल्या भारताचे रेल्वे मंत्री आहेत त्यांनी ती रेल्वे या ठिकाणाहून नगर मार्गे, पुणतांबा मार्गे त्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी वळवण्यात आली। परंतु हे करण्यासाठी त्यांचं काय अंतर्गत त्यांचे राजकीय काय वैर असतील एकमेकांचे, त्याच्यामुळे कदाचित इकडचा मार्ग तिकडे गेला। पण याच्या पाठीमागचं जे नुकसान आहे हे नुकसान एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आहे। 15 वर्षापूर्वी मंजूर झाला, काही शेतकऱ्यांनी त्याचे भूसंपादनाचे पैसे दिलेले आणि एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा आज जर अहिल्यानगर मार्गे हा रेल्वे मार्ग जर होत असेल तर हे पूर्णपणे उत्तर पुणे जिल्ह्यावर याचा अन्याय आहे। हा अन्याय दूर करण्यासाठी आज आम्ही रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी पुकारलं होतं, ते यशस्वी झालेलं आहे। येणाऱ्या काळात सुद्धा अनेक तीव्र आंदोलन आम्ही या रेल्वे मार्गासाठी नक्की करणार आहोत। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 2 नेत्यांमुळं, 2 नेत्यांच्या वादामुळं आज हा पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प पूर्णपणानं त्याचा डायव्हर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी झालंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे। हा तर ट्रेलर आहे, उद्याच्या काळात तुम्हाला बघा काय होत आहे। आता ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। खरं तर असं म्हणत हे जे आंदोलक आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। आता जरी हे आंदोलन तात्पुरतं थांबत जरी असलं तर पुढील काळामध्ये अशाच पद्धतीने आंदोलन केलं जाईल असं मत हे आंदोलक व्यक्त करताना एकंदरीत पाहायला मिळतात। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे।